1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 17 जून बुधवार 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1,500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मे महिना संपून गेलेला होता। आता जून महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते। त्यातच आता सरकारच्या माध्यमातून GR काढून आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून मे महिन्याचे 1,500 जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 17 जून बुधवार रोजी जून महिन्याचे 1,500 जमा होत आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 जमा झालेले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 असे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। परंतु आज सकाळपासून पैसे आलेले नव्हते कारण आज बँकेचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना आज दुपारी 4 वाजल्यापासून हे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। दुपारपासून सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे आज दुपारपासून या 16 जिल्ह्यामधील 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं बटन दाबून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत। बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या। लाडक्या बहिणींनी भरपूर दिवसांपासून मे महिन्याच्या 23 हप्त्याची, जून महिन्याच्या 24 हप्त्याची वाट पाहिलेली होती। परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे आता जमा केले जात आहेत आणि बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 17 जून बुधवार रोजी ज्या 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 जमा केले जात आहे, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। परंतु हे 16 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल, पोस्टामध्ये तुमचं खातं असेल, तर तुम्हाला आजच पैसे मिळत आहेत। अजून 10 बँकांची यादी जाहीर झालेली आहे, त्या 10 बँका सुद्धा बघून घेऊयात, कारण ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे याच बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 10 जून 2026 रोजी मे हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR काढलेला होता। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना काल 16 जून कालचा वार मंगळवार होता, तर काल जून हप्ता वितरित करण्याच्या संदर्भात शासन निर्णय म्हणजे GR काढलेला होता। काल GR काढण्यात आल्यामुळे आजपासून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु अखेरा आता तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज
आज 17 जून बुधवार रोजी ज्या 16 जिल्ह्यामधील 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु आज सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, मे हप्त्यासाठी जून हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, लाडक्या बहिणींनी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याविषयी महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील, आता तुम्ही मे महिन्याच्या 1500 रुपयांचे जून महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला यापुढे आता वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींनो, मागच्या 2-3 दिवसांपासून फक्त बातम्या सुरू होत्या, कारण बँकेचा सर्व्हरचा प्रॉब्लेम होता। बँकेच्या सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे हे पैसे तुम्हाला याच्या अगोदर जमा झालेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बँकेचा सर्व्हर सुद्धा व्यवस्थित झालेला आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु आज यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। राज्यातील ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, ज्या बहिणींचं या ठिकाणी प्रमुख 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये त्यांचा जिल्हा असेल, तर त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का, महत्त्वाच्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत आहात का, हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असेल, तर त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत। परंतु ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी नसतील, त्यांना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आता सांगत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत आहात, परंतु 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच जे तुमचं आधार कार्ड असतं, तर त्या आधार कार्डवरती 12 अंकी नंबर असतो। तर हा तुमचा आधार कार्डवरील 12 अंकी नंबर हा तुमच्या बँक खात्याच्या नंबरशी लिंक असतो, म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असतं। तर या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडले जात असतात आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात असते। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी असाल, तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण या 5 प्रकारच्या बहिणी कोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो, 5 प्रकारच्या बहिणी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी खरोखर गरजू असतील, खरोखर योजनेच्या लाभार्थी असेल, तर त्यांना पैसे मिळत आहेत आणि त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु ज्या बहिणी गरजू नसतील, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी नसतील, तर त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज 17 जून बुधवार आहे, उद्या 18 जून गुरुवार, परवा दिवशी 19 जून शुक्रवार आहे, म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्येच हे पैसे आता जमा केले जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे।
बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्याच्या अगोदर सरकार काय करत असतं, तर तुम्हाला माहिती आहे की सरकार अगोदर GR काढतं. GR काढल्यानंतर निधीची तरतूद करत असतं. बघा, मे हप्त्यासाठी 3,600 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि जून हप्त्यासाठी 3,600 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. म्हणजेच 3,600 कोटी अधिक 3,600 कोटी म्हणजेच टोटल मिळून 7,200 कोटींचा निधी मे हप्त्यासाठी जून हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता. आता 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये आज 17 जून बुधवार, उद्या 18 जून गुरुवार आणि परवा दिवशी 19 जून शुक्रवार या 3 दिवसांमध्ये सोडला जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता, तुमच्याकडून विचारपूस केली जात होते, परंतु अखेर तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 17 जून बुधवार रोजी ज्या 16 जिल्ह्यामधील 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मेचे 1500, जूनचे 1500 असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहे, तर ते जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. यासोबत बँकांची यादी सुद्धा पाहत आहोत. जिल्हे आणि बँका लक्षात घ्या. जिल्हे आणि बँका लक्षात घेतल्या की तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जून महिना म्हणजे मान्सूनचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो, परंतु आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी म्हणजेच 2026 सालामधील आता मान्सून सुरू होऊन सरासरी 15 दिवस उलटले तरी पण मान्सूनचा पाऊस आलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कामधंदे सुद्धा बंद झालेले होते. विचार करायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामे नव्हती. याचाच विचार करून फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमधून हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये सोडला जात असतो. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा 31 मेच्या अगोदर म्हणजेच 28, 29 किंवा 30 किंवा 31 मे पर्यंत सोडला पाहिजे होता, परंतु त्यावेळेस तुम्हाला पैसे आलेले नव्हते. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की सरकारला दुसऱ्या योजनांचे सुद्धा पैसे सोडायचे असतात. विचार करायला गेला तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा अशा प्रकारे योजनांचे पैसे सोडायचे असतात. राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, वयस्कर योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्यांना सुद्धा त्यांचे पैसे सोडायचे असतात. त्यामुळे हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता आज 17 जून बुधवार रोजी ज्या 16 जिल्ह्यामधील 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मेचे 1500, जूनचे 1500 म्हणजेच ज्यांना मे महिन्याचे 1500 मिळालेले असतील त्यांना जून महिन्याचे 1500 सोडले जात आहेत आणि ज्यांना मे महिन्याचे 1500 मिळाले नसतील त्यांना मे आणि जून या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा केले जात आहेत. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडू. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत. यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आता जमा केले जात आहेत. तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत या गॅस कनेक्शनचे पैसे तुम्हाला किती सोडले जाणार आहेत, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळणार, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडकी बहिणींना, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस असायला पाहिजे. दुसरी पात्रता, त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत. तिसरी पात्रता, तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. चौथी पात्रता, त्या गॅसचं पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा गॅस हा तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्याकडे एक OTP येत असेल आणि तो OTP दिल्यानंतर तुम्हाला गॅस मिळत असेल, म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर त्या गॅस कनेक्शनची लिंक असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जाणार आहेत. तर एकंदरीत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुम्हाला
तुम्हाला मिळणार आहेत. मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 हे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500, तर असे 5500 म्हणजेच टोटल मिळून 5500 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, परवा दिवशी शुक्रवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये तुम्हाला दिलासा मिळत आहे. तर आज बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 18 जून, उद्याचा वार गुरुवार आहे, तर उद्यासाठी 10 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशी 19 जून, परवा दिवशीचा वार शनिवार आहे. तर या ठिकाणी शुक्रवार, शनिवार या दिवसांमध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमच्या आता प्रतीक्षा संपून जात आहे. कारण GR काढण्यात आलेले आहे. तुम्हाला माहिती असेल की एकदा GR काढला की त्यानंतर हे पैसे सोडावे लागत असतात. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. आता जून हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा GR काढण्यात आलेला आहे. दोन्ही हप्त्यांचे GR काढण्यात आल्यामुळे आता तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बघा, आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 16 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, 16 जिल्हे पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, यामधील पहिलं काम, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC पूर्ण केलेले आहे का. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असेल, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तर तुमच्या आता मे महिन्याच्या 23 हप्त्याची, जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांना ते पैसे मिळत आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांना पैसे मिळत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये, कॅनरा बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, HDFC बँकेमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 16 जिल्हे पाहून घेऊयात. परंतु 16 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आता महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर पैसे मिळणार नाहीत. यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये म्हणजे सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तुमचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता ज्या 16 जिल्ह्यामधील 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहे, तर ते 16 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण 16 जिल्हे पाहणार आहोत. परंतु 16 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती असेल की 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेले होते. म्हणजेच या लाडकी बहीण योजनेला आता तब्बल 2 वर्ष पूर्ण होत आहेत. बघा, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोठं गिफ्ट देण्यात आलेलं होतं. यानंतर लाडक्या बहिणींना आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्ष लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू राहिलेली आहे. तुम्ही लाडक्या बहिणींनो, सरकारवरती विश्वास दाखवलेला होता. सरकारने सुद्धा तुमचा विश्वास या ठिकाणी मोडलेला नाही, तर तुमचा विश्वास सरकारने सुद्धा राखलेला आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात. त्यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की ही लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती नाही, तर ही लाडकी बहीण योजना 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली मोठी योजना आहे. त्यामुळे 5 वर्ष सुरू राहील. आता लाडक्या बहिणींनो, सरासरी 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अजून 3 वर्ष लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई शहर सर्वात मोठा जिल्हा आहे. मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त बहिणी राहतात. त्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे शहर या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल, लातूर असेल, रत्नागिरी, रायगड असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या साईडचा परभणी जिल्हा, बीड जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, नांदेड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नागपूर जिल्हा, यासोबतच नाशिक जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, या साईडचा
गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा तर अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मेचे 1500, जूनचे 1500, दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे असे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला मे महिन्याचे 1500 सुरू आहेत.